हर हर महादेव. प्रिय प्रेक्षकांनो, भगवान शिव यांनी सांगितले की ते कोणते फूल आहे ज्याचा वास घेतल्याने स्त्रीला मूल होते. मित्रांनो, प्रत्येकाने ही कथा काळजीपूर्वक ऐकावी. ज्या आई आणि बहिणी ही कथा काळजीपूर्वक ऐकतात त्यांना भगवान शिवाच्या कृपेने निश्चितच इच्छित फळ मिळते. तर आजची कथा जास्त उशीर न करता सुरू करूया. मित्रांनो, एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसले होते. मग आदिशक्ती माता पार्वती त्यांच्याकडे येतात आणि त्यांना नमस्कार केल्यानंतर अस्वस्थ मनाने त्यांच्या जवळ बसतात. थोड्या वेळाने भगवान शिव त्यांच्या ध्यानस्थेतून बाहेर येतात आणि डोळे उघडतात. मग ते माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, काय झाले? आज तुम्ही खूप अस्वस्थ आहात. मग माता पार्वती म्हणतात, हे स्वामी, आज मी पृथ्वीचे दृश्य पाहत असताना मला एक अद्भुत दृश्य दिसले. ते पाहून माझे मन विचलित झाले आणि माझ्या हृदयात स्नेहाची आसक्ती जागृत झाली. माता पार्वतीकडून हे ऐकून भगवान शिवजी म्हणाले, हे देवी, आज तुम्ही पृथ्वीवर असे कोणते दृश्य पाहिले आहे ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ झाले आहे? कृपया आम्हाला न डगमगता सांगा. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, पृथ्वीवरील उज्जैन नगरीत तुमचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात लाखो भक्त तुमची पूजा करण्यासाठी येतात. हे प्रभू, त्या मंदिरात मी एका स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी तुमची पूजा करताना पाहिले आणि ती मोठ्याने रडत होती. असे हृदयद्रावक दृश्य पाहून माझे हृदय करुणेने भरून आले. हे प्रभू, ज्या पालकांना मुले नाहीत, ज्यांची मांडी पुत्राशिवाय वांझ आहे, अशा पालकांची मांडी कशी भरून येईल आणि त्यांना पुत्र कसा मिळेल? हे प्रभू, माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझे अस्वस्थ मन शांत करा. मित्रांनो, आदिशक्ती माता पार्वतीचा प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज तुम्ही जगाच्या मातांच्या कल्याणासाठी एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे. हे देवी, आज मी तुम्हाला अशा अद्भुत फुलाबद्दल सांगेन ज्याचा फक्त वास घेतल्याने स्त्रीला मुलगा होतो. मग माता पार्वती म्हणते, हे प्रभू, ते कोणते फूल आहे ज्याचा फक्त वास घेतल्यानेच निपुत्रिक आईला मूल होते आणि ते फूल कसे मिळू शकते? मग भगवान शिव म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला एका छोट्या कथेद्वारे ही सर्व माहिती देऊ इच्छितो. ती ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला ही कथा ऐकण्याचा लाभ मिळेल. मित्रांनो, मी आदिशक्ती माता पार्वतीला प्रार्थना करतो की जे कोणी श्रोते ही कथा ऐकत आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि त्यांच्यावर तुमचे आशीर्वाद ठेवा. मित्रांनो, भगवान शिव कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवी, ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिनाना येथील एक साधा शेतकरी एका गावात राहत होता. त्या शेतकऱ्याला 3 मुली होत्या. कसा तरी त्या शेतकऱ्याने 2 मुलींशी लग्न केले होते आणि सर्वात धाकटी मुलगी, ज्याचे नाव विमला होते, त्याचे लग्न अजून झाले नव्हते. विमला खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. विमला भगवान शिवाची एक उत्कट भक्त होती. ती दररोज त्याची पूजा करायची. मित्रांनो, पुढे भगवान शिवजी म्हणतात, हे देवी पार्वती, शेतकऱ्याने ज्या 2 मुलींशी लग्न केले होते त्या मुली होत्या. त्यांना मुलगा नव्हता. शेतकऱ्याची धाकटी मुलगी विमला अजून लग्न झालेली नव्हती. शेतकरी खूप काळजीत होता की आतापर्यंत 2ही मुलींना मुलगा झाला नाही. असे दिसते की आपल्या धाकटी मुलीलाही मुलगा होणार नाही. असा विचार करून तो दुःखी व्हायचा आणि मनात विचार करत राहायचा की ज्याप्रमाणे मला मुलगा झाला नाही, त्याचप्रमाणे माझ्या मुलींच्या नशिबात मुलगा होण्याचे सुख लिहिलेले नाही. मग तो शेतकरी आपल्या मुलीकडे पाहून विचार करू लागला की जर लग्नानंतर तिलाही मुलगा झाला नाही तर मी लोकांशी कसा सामना करेन? मला माहित नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तो शेतकरी शेतात काम करायला जायचा तेव्हा तो त्याची धाकटी मुलगी
विमला सोबत मदतीसाठी घेऊन जायचा. एके दिवशी शेतकरी शेतात काम करत असताना उष्णतेमुळे त्याने त्याचे काही कपडे काढून शेताच्या बाजूला ठेवले आणि शेतात काम करू लागला. जेव्हा त्याचे काम संपले तेव्हा शेतकरी त्याच्या मुली विमलाला म्हणाला, "अरे मुली विमला, तिथे जा आणि मी तिथे ठेवलेले कपडे घेऊन ये." शेतकऱ्याच्या सांगण्यावरून ती कपडे आणायला गेली. तेव्हा तिला दिसले की तिच्या वडिलांच्या कपड्यांवर एक साप गुंडाळलेला आहे. तिला तो साप उचलायचा नव्हता, म्हणून ती तिच्या वडिलांकडे परत गेली आणि म्हणाली, "बाबा, तुमच्या कपड्यांवर एक साप गुंडाळलेला आहे. आता तुम्हीच सांगा मी काय करावे." मुलीचे बोलणे ऐकून शेतकरी आपल्या मुलीला म्हणाला, "मुली, तो साप तिथून उचल आणि काळजीपूर्वक फेकून दे आणि माझे कपडे घेऊन ये." असे म्हणत शेतकरी शेतातून घराकडे निघून गेला. मित्रांनो, कथा पुढे सांगताना भगवान शिवजी म्हणतात, "हे देवी पार्वती." त्या मुलीने तिच्या वडिलांचे म्हणणे ऐकले आणि त्या सापाकडे गेली आणि अतिशय गोड आवाजात म्हणाली, "हे सापांच्या राजा, सर्व देवांनो, तुम्हाला विश्रांतीसाठी मऊ पलंगाची जागा हवी आहे का?" विमलेच्या तोंडून हे ऐकून साप अतिशय मैत्रीपूर्ण नजरेने विमलकडे पाहू लागला. त्या सापाला पाहून विमलला समजले की तो काहीतरी बोलू इच्छितो. मग तिने सापाचा हेतू समजून घेतला आणि गवत गोळा करून त्याच्यासाठी एक आसन बनवले आणि त्या सापाला त्यावर बसवले आणि मग त्या सापाला म्हणाली, "हे नागराज, आता तू या मऊ जागेवर विश्रांती घे." असे म्हणत शेतकऱ्याची मुलगी विमला तिच्या वडिलांचे कपडे घेऊन घरी जाऊ लागली. मग तो साप विमलला म्हणाला, "हे सुंदर मुली, तुला दररोज माझी सेवा करायला यायला आवडेल का? मला माहीत आहे की तुझे वडील खूप गरीब आहेत आणि ते मला त्यांचे कपडे घेण्यासाठी फेकून देऊ इच्छित होते. हे सुंदर मुली, तू खूप स्वच्छ मनाची मुलगी आहेस. मला तू आवडतेस. जर तू मला तुझ्यासोबत फिरायला घेऊन गेलीस तर दररोज मग मी तुला त्या बदल्यात खूप पैसे देईन." मग त्या सापाने शेतकऱ्याच्या मुलीला त्याचे खरे सत्य सांगितले आणि म्हणाला, "हे सुंदर मुली, मी एक राजकुमार आहे. एका संताच्या शापामुळे मी 3 वर्षांसाठी साप झालो आहे. जर तू माझी 3 वर्ष सेवा केलीस तर मी या शापातून मुक्त होईन आणि मग मी राजकुमार होताच मी तुझ्याशी लग्न करेन." तिने सापाचे म्हणणे मान्य केले आणि मग विमला त्याला दररोज फिरायला घेऊन जाण्यास तयार झाली आणि सापाला म्हणाली, "हे राजकुमार, मला तुझी अट मान्य आहे. आता मी तू सांगशील तसे करेन." असे म्हणत ती सापाला वचन देऊन तिच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती तिच्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली, "बाबा, मी नेहमीच तुमचे शब्द पाळले आहेत. पण मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे. मी बराच काळ घरीच राहिलो आहे. आता मी जगात माझे नशीब आजमावणार आहे. कृपया मला जाऊ द्या." आपल्या मुलीकडून हे ऐकून शेतकरी संतापला. तो आपल्या तरुण मुलीला कुठेही जाऊ देऊ इच्छित नव्हता. म्हणूनच त्याने आपल्या मुलीला जाऊ दिले नाही. पण शेतकऱ्याची मुलगी विमला तिच्या वडिलांना आग्रह धरून घराबाहेर पडली आणि सापाला भेटायला गेली, कारण तिने सापाला भेटण्याचे वचन दिले होते. थोड्या वेळाने ती सापाजवळ पोहोचली. विमलाला पाहून साप खूप आनंदी झाला आणि म्हणाला, "आता तू आला आहेस, मला फिरायला घेऊन जा." मग शेतकऱ्याच्या मुलीनेही तसेच केले. तिने सापाला सोबत घेतले. ती फिरायला निघाली. सापाला फिरवून जंगलात परत आल्यावर तिला दिसले की जंगलात अचानक तिच्या समोर एक भव्य राजवाडा दिसला. त्या राजवाड्यात एक मोठी खोली होती, ज्यामध्ये एक मोठे टेबल होते, जे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांनी सजवलेले होते. शेतकऱ्याच्या मुलीने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही अशा प्रकारचे अन्न पाहिले नव्हते. मग शेतकऱ्याच्या मुलीने पोटभर जेवण केले. जेवण खाल्ल्यानंतर ती तिच्या पलंगावर झोपायला जायची आणि नंतर दररोज ती सापाला 1-2 तास आपल्यासोबत ठेवायची. त्यानंतर ती राजवाड्यात जायची, जिथे तिच्यासाठी सर्व काही तयार केले जायचे आणि राजवाड्यात तिच्यासाठी भव्य व्यवस्था केली जायची. अशा प्रकारे
हळूहळू 1 वर्ष उलटल्यानंतर एके दिवशी शेतक्याची मुलगी सापाला म्हणाली, हे सापांच्या राजा, मी माझ्या कुटुंबापासून बराच काळ दूर आहे. आता मला त्याला एकदा भेटायचे आहे. विमलाचे म्हणणे ऐकून सापाने विमलाला तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली आणि दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. अशा प्रकारे शेतक्याची मुलगी तिच्या वडिलांसाठी आणि तिच्या 2 बहिणींसाठी सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन तिच्या घरी निघून गेली. काही काळानंतर जेव्हा ती इतकी संपत्ती घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली, तेव्हा तिचे वडील आणि तिच्या बहिणींना इतकी संपत्ती पाहून आश्चर्य वाटले आणि त्यांना सर्वांना जाणून घ्यायचे होते की तिच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली, त्याची मालकीण कोण आहे. पण मुलीने त्यांना काहीही सांगितले नाही, कारण सापाने विमलाला हे सांगण्यास मनाई केली होती. मित्रांनो, शेतक्याने विमलाला सत्य जाणून घेण्यासाठी अनेक वेळा विचारले, पण विमलाने तिच्या वडिलांना काहीही सांगितले नाही. मग शेतकरी रागावला आणि विमलाला खूप मारहाण केली. इतका मारहाण झाल्यानंतरही विमलाने काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच विमला सापाला भेटण्यासाठी पुन्हा जंगलात गेली आणि नंतर सापाला दररोज 1-2 तास फिरायला घेऊन गेली. अशा प्रकारे दुसऱ्या वर्षाच्या शेवटी ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला गेली आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी देखील. जेव्हा शेतक्याची मुलगी तिसऱ्यांदा सापाला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला गेली, तेव्हा जाण्यापूर्वी सापाने विमलाला सांगितले की तू आजच परत ये. उद्यापर्यंत तुझ्या वडिलांच्या घरी राहू नकोस. सापाचे ऐकून मुलीने सापाला वचन देऊन सोडून दिले आणि निघून गेली. दुसरीकडे मुलगी तिच्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि तिच्या बहिणींनी आग्रह धरला की ती तिच्यासोबत आणलेल्या पैशांचा खरा मालक कोण आहे आणि ती कोणासाठी काम करते. जेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणींनी विचारले, तेव्हा विमलाने त्यांना काहीही सांगितले नाही. यावर तिचे वडील रागावले आणि त्यांनी विमलाला एका खोलीत नेले आणि तिला बंद केले. कसे तरी विमला खोलीतून बाहेर पडली आणि जंगलात पडून गेली. पण ती घरून जंगलात परत येईपर्यंत खूप उशीर झाला होता. तो साप तिथे नव्हता. ती काळजीत पडली आणि इकडे तिकडे सापाला शोधू लागली. तिने जंगलात सर्वत्र शोधले, पण तिला साप सापडला नाही आणि ती ज्या राजवाड्यात सापासोबत राहत होती तोही गायब झाला होता. मित्रांनो, जेव्हा ती तिच्या वडिलांच्या घरी गेली, त्या दिवशी त्या सापाच्या शापाची 3 वर्षे पूर्ण झाली आणि तो साप पुन्हा राजकुमार बनला आणि त्याच्या राज्यात परत गेला. इथे विमला जंगलात तो साप न सापडल्याने खूप दुःखी होते आणि तिच्या 2ही बहिणी आणि वडिलांना शिव्या देऊ लागते. आज जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला कैद केले नसते तर नागराजाच्या रूपातील राजकुमार कायमचा माझ्या सोबत असता. मग ती मनात ठरवते की ती त्या सापाला शोधेल, काहीही झाले तरी. मित्रांनो, इतका विचार करून ती त्या सापाला शोधायला जाते. त्या सापाला शोधत असताना तिला जंगलात एक झोपडी सापडते. ती त्या झोपडीजवळ पोहोचते आणि हाक मारते. मग त्यातून एक म्हातारी बाहेर येते. विमलाने त्या म्हातारी बाईकडे रात्रीसाठी आसरा मागितला आणि म्हातारी बाईला सर्व काही सांगितले. मग म्हातारी बाईने तिचे खूप प्रेमाने स्वागत केले. तिने तिला राहण्यासाठी आसरा दिला. दुसऱ्या दिवशी म्हातारी बाईची निवारा घेऊन ती निघणार होती तेव्हा म्हातारी बाईने विमलाला 3 सफरचंद दिले आणि तिला सांगितले की पहिल्या सफरचंदात सोन्याची प्लेट आहे, दुसऱ्या सफरचंदात सोन्याची अंगठी होती आणि तिसऱ्या सफरचंदात 9 रत्नांनी जडवलेला हार होता. सफरचंद देताना तिने शेतक्याच्या मुलीला पुढचा रस्ता सांगितला जेणेकरून ती राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर विमला वृद्ध महिलेचे आभार मानते आणि तिथून पुढे निघून जाते. अशा प्रकारे शेतक्याची मुलगी 3 सफरचंद घेऊन पुढे सरकली. चालत असताना तिला वाटेत एक बर्फाचा डोंगर दिसला. तो डोंगर पाहून ती घाबरली
हा बर्फाचा डोंगर कसा ओलांडायचा हे तिला समजत नव्हते. मग तिला थोड्या अंतरावर एक लोहार दिसला. ती त्या लोहाराकडे गेली आणि मदत मागितली. लोहाराला तिची दया आली आणि त्याने डोंगरावर चढण्यासाठी तिच्यासाठी एक हत्यार बनवले. हत्याराच्या मदतीने तिने डोंगर ओलांडला. मित्रांनो, डोंगर ओलांडताच विमलाला एक अतिशय सुंदर राज्य दिसले. राजकुमार जिथे राहत होता. मित्रांनो, हे त्याच राजकुमाराचे राज्य होते जो शापामुळे साप बनला होता. विमला त्याला दररोज जंगलात फिरायला घेऊन जायची. तो राजकुमार आधीच विवाहित होता. त्याला एक सुंदर पत्नी होती. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी, त्या राजपुत्राला सापातून मानव झाल्यापासून बरीच वर्षे उलटून गेली होती. म्हणूनच तो त्या शेतकऱ्याची मुलगी विमला विसरला होता. त्या राजपुत्रालाही मुले नव्हती, पण त्याची पत्नी सर्व संपत्ती तिच्या कुटुंबातील सदस्यांना देऊ इच्छित होती. कारण ती राजपुत्रापेक्षा तिच्या कुटुंबातील सदस्यांशी जास्त प्रेमळ होती. इथे राजपुत्रालाही मुलगा नसल्याची खूप काळजी वाटत होती. जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीला हे सर्व कळले, तेव्हा ती सूत कातणारा म्हणून वेश बदलून राजवाड्यात गेली आणि राणीकडून काम मागू लागली. राणीने तिला काम दिले की ती सूत कातणारी आहे आणि दररोज राजवाड्यात राहून आपल्यासाठी मखमली पलंग बनवेल. मित्रांनो, मग राणी विमलाला राजवाड्यात काम करायला लावते. काम मिळाल्यानंतर विमलाने पहिल्या दिवशी वृद्ध महिलेने दिलेले सफरचंद तोडले. सफरचंद तोडताच त्यातून सोन्याचे प्लेट बाहेर आले. राणीने ते प्लेट पाहिले तेव्हा तिला ते खूप आवडले. राणी विमला म्हणाली, हे दासी, मला तुझ्याकडून ही प्लेट खरेदी करायची आहे. राणीचे बोलणे ऐकून विमला म्हणाली, राणी साहिबा, मी तुला हे ताट फक्त एका अटीवर देऊ शकते. जर तू माझी अट मान्य केलीस तर मला सांग. मग राणीने विमलाला विचारले, हे दासी, तुझी अट काय आहे? मला सांग. तर विमलाने तिची अट सांगितली आणि म्हणाली, राणी साहिबा, जर तू मला तुझ्या पतीसोबत एक रात्र झोपू दिलीस तरच मी तुला हे ताट देईन. मला माफ कर, पण ही माझी एकमेव अट आहे. राणीने विमलाचे म्हणणे मान्य केले, कारण तिला ते सोन्याचे ताट खूप आवडले. मग काय झाले मित्रांनो? संध्याकाळ होताच राणीने राजाला झोपेचे औषध दिले आणि अशा प्रकारे राजा गाढ झोपेत गेला आणि तो झोपी गेला. मग राजा झोपी गेल्यानंतर राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयनकक्षात घेऊन गेली आणि तिला राजाकडे सोडले. दुसरीकडे शेतकऱ्याची मुलगी विमला राजाजवळ गेली आणि पलंगावर बसली आणि मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, अरे राजकुमार, तू मला का खसवलेस? मी 3 वर्षे तुझी सेवा केली आहे. तुझ्यामुळे मला माझ्या वडिलांकडून आणि बहिणींकडून मारहाण आणि कठोर शब्दांना तोंड द्यावे लागले आणि तुझ्याकडे येण्यासाठी मला बर्फाचा डोंगर चढावा लागला. तू माझा हा उपकार कसा विसरू शकतोस? तू माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले होतेस. तू तुझे वचन मोडले आहेस आणि तुझ्या पत्नीसह या राजवाड्यात आनंदाने राहत आहेस. तू माझी अजिबात वाट पाहिली नाहीस. मी येणारच होतो. राजकुमार झोपला होता कारण राणीने त्याच्या जेवणात झोपेचे औषध मिसळले होते, जेणेकरून तो त्या शेतकऱ्याच्या मुलीशी बोलू शकला नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी बोलत राहिली, पण राजकुमार झोपत राहिला आणि तिच्या कोणत्याही शब्दाला उत्तर दिले नाही. शेतकऱ्याची मुलगी विमला विचार करत होती की राजकुमार माझे ऐकता आहे पण उत्तर देत नाही, आणि अशा प्रकारे राजकुमाराशी बोलत असताना सकाळ झाली. सकाळ होताच राणी राजकुमाराच्या खोलीत आली आणि विमलाला बेडरूममधून बाहेर काढली. मित्रांनो, राजा इतका गाढ झोपेत होता की त्याला काहीही समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी विमलाने दुःखाने दुसरे सफरचंद घेतले आणि ते तोडले. त्यातून एक हिऱ्याची अंगठी निघाली जी दिसायला खूप सुंदर होती. जेव्हा राणीने ती अंगठी पाहिली तेव्हा तिच्या मनात लोभ आला आणि तिने विमलाला ती विकण्यास सांगितले.
मग विमलाने पुन्हा तीच अट राणीसमोर ठेवली. राणीने विमलाची अट मान्य केली आणि ती घेतली आणि राजकुमाराच्या खोलीत सोडली. सर्व काही पहिल्या रात्रीसारखेच घडले. राजकुमार झोपेचे औषध खाल्ल्यामुळे गाढ झोपेत होता, कारण राणीने दुसऱ्या रात्रीही राजाला त्याच्या जेवणात मिसळून झोपेचे औषध दिले होते. शेतक्याची मुलगी विमला पुन्हा राजकुमाराला तीच गोष्ट सांगू लागली आणि मोठ्याने रडू लागली. यावेळी राजकुमाराचा मुख्य सेवक सर्व शांतपणे ऐकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा राजकुमाराच्या मुख्य सेवकाने राजकुमाराला रात्री तिच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून राजकुमार खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याला त्याने दिलेले वचन आठवले. मग राजकुमाराला वाटले की मी तिला भेटावे. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला सकाळ होताच राणी विमलाला तिच्या खोलीत घेऊन गेली. थोड्या वेळाने विमलाने वृद्ध महिलेने दिलेले तिसरे सफरचंद तोडले आणि त्यातून 9 रत्नांनी जडवलेला एक चमकदार हार बाहेर आला. जेव्हा राणीने 9 रत्नांनी जडवलेला तो हार पाहिला तेव्हा ती लोभी झाली आणि तिने विमलाला सांगितले की जर तिने तिला 9 रत्नांनी जडवलेला हा हार दिला तर ती तिला आज रात्रीही राजासोबत झोपू देईल. विमलाने राणीच्या या गोष्टीला मान्यता दिली. संध्याकाळ झाल्यावर राणीने राजकुमाराला जेवण वाढले, पण यावेळी राजाने जेवण खाल्ले नाही, कारण त्याला कळले की जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या आहेत. राजाने राणीला संशय येऊ नये म्हणून जेवण खाण्याचे नाटक केले. त्यानंतर राजा उठून आपल्या शयनकक्षात गेला आणि शांत झोपल्याचे नाटक केले. थोड्या वेळाने राणी विमलाला तिच्यासोबत राजकुमाराच्या शयनकक्षात घेऊन गेली आणि तिथेच सोडली. विमला दुःखाने राजाच्या शयनकक्षात गेली आणि तिथेच उभी राहून रडू लागली आणि म्हणाली, हे राजकुमार, तू माझ्याशी असे का केलेस? मी 3 वर्षे निःस्वार्थपणे तुझी सेवा केली. तुला भेटण्यासाठी मला माझ्या वडिलांकडून आणि बहिणींकडून मारहाण आणि कठोर शब्द ऐकावे लागले. मला बर्फाचा एक मोठा डोंगर ओलांडावा लागला. तसेच तुला शोधण्यासाठी मला जंगलात इकडे तिकडे भटकावे लागले. तू हे सर्व कसे विसरलीस? तू तुझ्या पत्नीसह राजवाड्यात आनंदी जीवन जगत आहेस. आता माझे काय होईल? मित्रांनो, कथा पुढे सांगताना भगवान शिव म्हणतात, हे देवी. यावेळी राजा शांतपणे शेतक्याची मुलगी विमला ऐकत होता, पण तो झोपल्याचे नाटक करत होता आणि मनात विचार करू लागला की माझी राणी आहे जिच्यासाठी मी इतके काही करतो आणि ती माझी मालमत्ता तिच्या पालकांना देऊ इच्छिते. ती माझा आदरही करत नाही आणि तिथे एक मुलगी आहे जी तिच्या प्रेमाच्या शोधात इथे आली होती आणि जेव्हा मी सापाच्या रूपात होते तेव्हा तिने लोकांची पर्वा न करता रात्रंदिवस माझी सेवा केली. मित्रांनो, हे सर्व विचार करून राजकुमाराने डोळे उघडले आणि विमलाला मिठी मारली आणि तिला दरबारात घेऊन गेला आणि सर्वांसमोर तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि त्यानंतर त्याने सर्व विधींसह शेतक्याची मुलगी विमलाशी लग्न केले आणि आनंदी जीवन जगू लागला. मग एके दिवशी एक संन्यासी महात्मा भिक्षा मागण्यासाठी राजाच्या राजवाड्यात आला. विमला संन्यासी महात्मांसोबत खूप आदराने वागली. तिने त्यांना जेवू घातले आणि अन्नदान केले. विमलेच्या भक्तीने प्रसन्न होऊन साधू म्हणाला, मुली, मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न आहे. तुला जे हवे ते माग. मग विमला हात जोडून म्हणाली, महात्मा, देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे, पण तरीही जर तुला मला काही द्यायचे असेल तर मला पुत्राचे आशीर्वाद दे. विमलेच्या विचारण्यावर साधू म्हणाला, मुली, काळजी करू नकोस. आज मी तुला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्याचा वास घेतल्यानंतर स्त्रीला मुलगा होतो. पुढे संन्यासी म्हणाले, मुली, मासिक पाळी संपल्यानंतर आणि त्याचा वास घेतल्यानंतर जी स्त्री या फुलाचा वास घेते ती तिच्या पतीशी मिलन करते आणि गर्भधारणा करते. तिला निश्चितच एक प्रतिभावान आणि भाग्यवान मुलगा मिळतो. पुढे
साधूने शेतक्याची मुलगी विमलाला सांगितले, मुली, बागेच्या पूर्वेला एक धतुराचे झाड आहे. त्यावर भगवान शिवांना खूप प्रिय असलेली धतुराची फुले आहेत. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठता आणि स्नान आणि ध्यान केल्यानंतर ते फूल तोडून भगवान शिवाच्या शिवलिंगाला अर्पण करा. शिवलिंगाला अर्पण केल्यानंतर ते तुमच्यासोबत आणा आणि तुमच्या पतीला भेटण्यापूर्वी त्या फुलाचा वास घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्याशी संबंध स्थापित करता. असे केल्याने तुम्हाला नक्कीच मुलगा होईल. असे म्हणत तो साधू तिथून निघून जातो. मित्रांनो, शेतक्याच्या मुलीने राजाला हे सांगितले. हे ऐकून राजा खूप आनंदी झाला. काही दिवसांनी विमलाला मासिक पाळीचा त्रास झाला. त्यानंतर मासिक पाळीपासून मुक्ती मिळाल्यानंतर आणि शुद्ध झाल्यानंतर ती धतुराचे फूल तोडून भगवान शिवाच्या शिवलिंगाला अर्पण करते. त्यानंतर ती ते घरी आणते, त्या फुलाचा वास घेते आणि राजाशी संबंध स्थापित करते आणि नंतर ती गर्भवती होते. जेव्हा तिच्या गर्भावस्था संपली तेव्हा विमलेने एका तेजस्वी आणि प्रतिभावान मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याच्या आनंदात राजाने संपूर्ण राज्यात मिठाई वाटली आणि गरिबांना दान केले. जेव्हा विमलेने हे तिच्या वडिलांना सांगितले तेव्हा तिचे वडील खूप आनंदी झाले. विमलेने तिच्या बहिणींनाही त्या फुलाबद्दल सांगितले. तिने राजाच्या पहिल्या राणीलाही त्या फुलाच्या वासाबद्दल सांगितले. मग सर्वांना मुलगा झाला आणि ज्याला मुलगी हवी होती त्यालाही मुलगी झाली. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती. अशा प्रकारे आजची कथा संपली. तुम्हाला ही कथा आवडली असेल म्हणून व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ख्या भक्तीने कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. सर्वांचे आभार.